तर चला तर मग टाईम न घालवता पटदिशी आपण काय रेसिपी करणार आहे ती करून घेऊया। ही आहे अर्धा किलोचा मासा। ही मासा आपण आज तळून करणार आहे। ह्यात मसाला जाण्यासाठी असं कट करून घ्यायचं आहे। डाबी बाजूने ह्याला असंच कट करून घेते। कट करून घेते म्हणजे ह्याला चिरा मारून म्हणायचं। ह्याला मी असं चिरा मारून घेते। मासा तळण्यासाठी काय काय साहित्य लागते ते दावते तुम्हाला। हे 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा मैदा, अर्धा चमचा हिरवी मिरची, ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट केली, बारका चमचा हळद, तांबडी चटणी आहे ही 1 चमचा टाकते मी, धने पावडर 1 चमचा टाकून घेते, जिरे पावडर ही पण टाकून घेते, आंबारी चटणी आहे ही पण टाकून घेते। ही तिखट नसतं पण कलर येण्यासाठी टाकले। एवढं मीठ टाकून घेते ह्या चमच्यानं। त्यात तेल ओतून घेते असं। अर्धा लिंबू आहे ही बी पिळून घेते। थोडंसं तेल ओतते, कमी पडलंय। पाणी न ओतता तेलात कालवला ही सगळा मसाला। तुम्ही पण असाच कालवा, कारण असं तेल ओतून जर मसाला कालवला तर मासा तळल्यावर खायला एकच नंबर लागते। म्हणून तेलातच ही सगळं सारण असं कालवायचं। झालं सगळ्याचा ही एकजीव झालाय। आता माशाला लावून घेते हे। तुम्ही पण असा गोळा होस्तर तेल ओतून सगळं एकत्र मळून। मासा म्हणसाल तर एकच आहे अर्धा किलोचा। याला सगळं असं मी लावून घेते। पोटातल्या बाजूला बी असा मसाला सगळा लावून घ्यायचा असा, कारण आतनं मासा खाताना ही वरनं लागल मसाला, पण आतनं कसा लागायचा असा आतनं बी भरपूर मसाला घालून हे तळून घ्यायचा। दोन्ही बाजूनी आपला मसाला लावून तयार आहे। ही मसाला जी माशाला मी सगळा लावलाय तसा चिटकून बसलाय, कारण हीच जर मसाला जर आपण पाण्यात कालवून जर लावला आणि मासा जर तेलात टाकला तर इसकटून जाईल सगळा मसाला। तसं न करता आपण तेलात ही सगळा मसाला मळायचा आणि जर मळून जर लावला तर हे काय असा चुपून बसतो मसाला आणि असाच माशाला तळला तरी सुद्धा ही मसाला असाच राहतो। म्हणूनसाठी नेहमी मासा तळताना मसाला तेलातच तुम्ही मळून माशाला लावा। कोण बेसन लावतं, कोण गरा लावतं, पण तसं न करता मी काय केलं, तांदळाचं पीठ 2 चमच्याने 1 चमचा मैदा घेतलाय। ती सुद्धा त्याचं प्रमाण सुद्धा मी थोडंच घेतलंय, कारण ती पण लय प्रमाण घेतलं तर मासा चवीला खाताना चांगला लागत नाही। तुम्ही जर ही मासा कधी जर केला नसेल तर पहिल्यांदा जर करत असाल, माझा जर व्हिडिओ बघून तुम्ही ही मासा पहिल्यांदा जर तळला तर तुम्हाला कधीच वाटणार नाही मी ही पहिल्यांदा केलाय। झाकून फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून घेते। तेव्हा ह्या कढईला तेल लावून घेतलंय मी, कारण असं तेल लावलं आणि चुलीवर ठेवलं तर पटदिशी निघते। म्हणून असं तेल लावून तुम्ही पण असं ठेवत जावा चुलीवर, कारण माझ्याकडे दुसरी कढई नाही ना, म्हणून मी ही कढई ठेवली। तेल ओतून घेते। तुम्ही म्हणसाल एवढं का तेल ओतलं ह्यात, कारण ही आहे माझी साधी कढई, म्हणून ह्यात तेल लय ओतावं लागतंय। काळी कढई असली म्हणजे त्यात थोड्या तेलात मासा तळून निघतोय। आता माझ्याकडे कढई नाही म्हणून ह्यात मी भरपूर तेल ओतलं। ह्यात भरपूर तेल ओतलं, ह्यात मासा चिटकत नाही। तर बाई पुरी हो, तुम्ही जर मासा तळत असाल, तुमची लेकरं बाळं कुठं बाहेर अंगणात खेळत असतील, तर आपण किचनमध्ये जर मासा तळत असाल तर त्या वासानं पोरं तुमच्या पोतर पळत येतील आई काय करते म्हणून। तुम्ही असा छान प्रकारचा मासा, खमंग वरनं कडक असावा आणि आतनं मऊ लुसलुशीत मासा असावा। असा मासा मुलांना तुम्ही जर तळून दिला तर ते आवडीनं खातील। ती तर खातील, पण तुमच्या घरची सुद्धा सगळी लय आवडीनं ती मासा खातील। पण वारंवार म्हणतील प्रत्येक वाराला असा तळलेलाच मासा करावा। ही मासा अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवला होता। आता उघडून बघूया कसा रंग आलाय। मसाला मिरची लावल्यामुळं तळाच्या आधीच एवढा रंग आलाय, तर तळल्यावर कसा होईल मासा ह्याची कल्पना तुम्ही करा। आता ही मासा तेलात सोडून घेते। असा मासा तेलात सोडताना काळजी घ्या। कसा आवाज आला तड। मासा मोठा असल्यामुळे मी ही उलटणं पण घेतलंय आणि झाऱ्या पण घेतलाय, कारण आपल्याला ह्याला आता मोडू द्यायचं नाही। अलगद उचलून घ्यायचं आणि पलटी करायचं आहे। असं दमानं तुम्ही पण असा हे कसा पलटी करायचा। झालं का नाही पलटी, असं हळू तुम्ही पण अंगावर तेल ही उडून येईल त्याची काळजी घ्या आणि
दमानं उलता पालता करा. आता ही एक बाजू पलटी केली, 5 मिनटं थांबूया, ही बी बाजू पलटी करून बघूया. बघा असा खमंग असा मासा तळलाय, कलर कसा आलाय बघा. मी जसा केलाय तसा तुम्ही पण करून बघा एक वेळेस. मासा लाल भडक कलर आलाय. आता मासा आपला तळतच आलाय, चांगला तळलाय म्हणलं तरी सुद्धा चालेल. हे बघा मोठा मासा आहे म्हणून झाऱ्या आणि उलतण्यानं मला एका झाऱ्यानं निघत नाही म्हणून उलतण्यानं झाऱ्यानं ही मासा काढून घेते. मासा आता तळून झालाय. मासा तळून झालाय आता.